फक्त पत्रकारांनी सर्व कामगारांना विनंती आहे, लगेच पुढे जाऊ नका. थोड्याशा काही सूचना आहेत आणि मग त्यानंतर आपण आज या ठिकाणी कामगारांच्या प्रश्नाला मांडण्याकरता आणि न्याय कसा मागावा याच्याकरता आपल्या महाराष्ट्र राज्याचे न्यायमूर्ती आदरणीय साहेब काळेसाहेब, वाबळे साहेब आणि सर्व कामगार बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी न्यायमूर्ती साहेबांना मी सांगू इच्छितो की या कामगारांनी आपलं अख्खं जीवन काम केलं. आपल्या तरुणाईपासून आपल्या 60 वर्षापर्यंत त्यांनी या तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता आणि शेतकऱ्यांचा घातलेला ऊस गाळप करून त्या ठिकाणी साखर करण्याचं काम कामगारांनी केलं. आज त्यांनी आपलं जीवन अख्खं या कारखान्याकरता घातलं. या तालुक्याच्या वैभव होण्यामध्ये देखील या कामगारांचा न्यायमूर्ती साहेब हात आहे. आणि ज्यावेळेस हा कामगार आज रिटायर झालेला आहे, त्यांची ग्रॅज्युएटी असेल, फंड असेल, पगाराचे पैसे असतील, या कारखान्यातून मध्ये दिले जात नाही, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. न्यायमूर्ती साहेब आज या कामगारांचे मुलांचे प्रश्न असतील, मुलींच्या लग्नाचे प्रश्न असतील, आता या ताईंनी सांगितलं की माझा मुलगा 11वीला आहे, की त्याच्या शिक्षणाचा प्रश्न असेल. वास्तविक पाहता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ज्यावेळेस कुठेतरी राजनीतीमध्ये काम करत असतो त्यावेळेस कुणाच्या तरी मतावर आणि कुणाच्या तरी कष्टावर त्या ठिकाणी आम्ही पद भोगत असतो. परंतु ज्यावेळेस आपण पद भोगतो त्यावेळेस आपण कुठेतरी जाणीव ठेवली पाहिजे की आपण भिंतीवरचे कॅलेंडर आहोत. आज आपण पदावर आहोत, परंतु या पदावरून खाली व्हायला देखील वेळ लागत नाही. कारण शेवटी कर्माची फळं ही प्रत्येकाला भोगावं लागतात, कुणी असू द्या. तुम्ही साधं उदाहरण घ्या, रावणासारखा मोठा राजा होता की नवग्रह सुद्धा पायाखाली ठेवलेले होते. साक्षात आत्मलिंग शंकराचा आणणारा हा रावण, त्याचा देखील अहंकार भगवंताने खाऊन टाकला. कंस असेल, अशा अनेक उदाहरणं आहेत त्याच्यासारखी. त्यामधला हा 288 मधला एक हा आमदार तुम्हाला वाटत असेल आज, परंतु घडा भरल्यानंतर तो घडा सांडतो. मित्रांनो, घडा हा भरून राहत नाही कधी, भरायला लागला की तो सांडत असतो. परंतु काही अवधी असतो, कालावधी असतो, प्रत्येक गोष्टीला एक काळाची परिसीमा ठरवून दिलेली आहे. आज तुम्हाला जो न्याय तुम्ही आज गेले 67 दिवस मागताय, 67 दिवस बसून देखील एखाद्या व्यक्तीला आपल्याला पाझर फुटत नसेल तर त्याला आज पाझर फोडण्याकरता न्यायमूर्ती कोळसे पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपल्याला न्यायाच्या पद्धतीने आपल्याला न्याय कसा मागता येईल आणि आपल्याला कोणत्याही पद्धतीने वेगळ्या पद्धतीने मार्ग अवलंबन न करता न्यायाच्या मार्गाने आपण न्याय कसा मागून तुमच्या कुटुंबाला कसा हातभार लावण्यात येईल, तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला पुन्हा कसे ताब्यात मिळतील, याच्याकरता ते आपल्याला न्याय कसा घ्यावा हे सांगण्याकरता त्या ठिकाणी आलेले आहेत. आता काल रात्री म्हणजे मला देखील मेसेज वाचण्यात आला की तुमचं मिटलेलं आहे, परंतु या माफियांना ती सवय असते की तुमच्यामध्ये तोडा, मी पहिल्या वेळेस आलतो त्यावेळेसही सांगितलं होतं की तोडा फोडायचं राज्य होणार आहे. परंतु तुम्ही आज रिटायर झालेली माणसं तुम्ही जागेवर राहिला, परंतु जे काही आता कर्मचारी काम करतायत त्या बिचाऱ्यांचाही दोष नाही म्हणता येणार, कारण त्यांचं कुटुंब त्यांच्यावर डिपेंड आहे. आज तुम्ही रिटायर झालाय म्हणून तुम्ही आज बाहेरून बिंदास बसू शकताय, परंतु त्या बिचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळं कुठंतरी एक आपलं कुटुंब चालवायचंय म्हणून त्या भीतीपोटी ते बिचारे काल थोडेसे भावनावर झाले असतील, परंतु भविष्यामध्ये निश्चित स्वरूपाने ते तुम्हाला येऊनही मिळतील याची मला खात्री आहे. त्यामुळे आता जी काही तोडाफोडी त्यांनी केली ही जास्त दिवस टिकत नाही. त्यांचा गडा भरेल, लवकरच घरात सांडेलही. आता हा जो काही न्याय मागे मिळाला 20 तारखेला 23 तारखेला निकालाचा,
तो देखील तुम्ही राज्यामध्ये पाहताय आता की हा सगळा मशीनचा विजय आहे. म्हणजे असं एकही गाव नव्हतं की त्या गावामध्ये कुठंतरी आप्पा मागं राहतील, परंतु आज ईव्हीएमनी ते आमदार झालेले आहेत, लोकमतातून नाही आहेत. परंतु वाईट केलेली कृत्य ही निश्चित स्वरूपाने फेडावे लागतात आणि ते फेडतील याची मला खात्री आहे. माझा भगवंतावर विश्वास आहे की अन्यायाला परिसीमा असते, अन्यायाला फार 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 त्रास भोगावा लागतो, सत्याला फार त्रास भोगावा लागतो, परंतु सत्याचा विजय हा निश्चित असतो. अधर्म कधीही टिकत नाही, टिकलेला नाही आणि टिकणार देखील नाही. त्यामुळे न्यायमूर्तींनी कायदेशीर पद्धतीने लढा कसा करण्यात येईल आणि माझ्या कामगारांना न्याय कसा देण्यात येईल याच्याकरता न्यायमूर्तींनी चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करावं अशी मी न्यायमूर्ती साहेबांना विनंती करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. साहेब बसूनच बोलत आहे. आज आपण इथे सर्वजण आंदोलनाचा सुरुवातीचा दिवस आहे, तरी पण आपल्याला आज आपला आंदोलनाचा जो 2रा दिवस आहे, तरी पण आपल्याला न्याय भेटलेला नाही. आपण त्यासाठी काय करावे हा सगळ्या लोकांचा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. परंतु आता आपल्या आशा आपण निराश न होता काहीतरी पुढचं पाऊल मोठ्या आशेने टाकावं आणि काही जे होतं हे चांगल्यासाठीच होतं ही अपेक्षा पुढे धरून आपण पुढे चालायचं. आज आपण आपल्या गावामध्ये काही प्रश्न निर्माण झाला तर आपण सरपंचाकडे जातो, सरपंचाने त्याला दाद दिली नाही तर आपण आमदाराकडे जातो, पण आमदाराने दाद दिली नाही तर आपण मुख्यमंत्र्याकडे जातो. पण आज आपण पाहतो इलेक्शनमध्ये राहुल दादा हे मोठ्या संख्येने निवडून आले आहेत, तरी त्यांना अजूनही जाग येत नाही. कामगारांचे प्रश्न त्यांनी सोडवलेले नाही, त्यांना अजून त्याचं काही सुद्धा वाटत नाही. आज फक्त त्यांनी आपली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यांनी राबवलेली आहे. पण आज या भावांचीच बहीण आज दिवाळीच्या दिवशी मिरची भाकर खात होती हे त्यांना का टोचले नाही, त्यांनी हा प्रश्न त्यांच्या मनाला का टोचला नाही. आपण आज जर कारखान्यावरती कामगारांचे काय हाल झालेत, काय त्यांचे प्रश्न निर्माण झालेत हे सगळं पाहून पण त्यांनी खूप त्याच्यावर लक्ष केलं आहे. आणि आज जर आपण म्हणतो की आपण आपल्या समस्या एखाद्या माणसाकडे मांडाव्यात त्यांच्याकडून न्याय भेटेल, पण आज कुंपणच जर शेत खायला लागलं तर कुंपण आपण घालायचं कशाला आणि त्यांच्या नावाने आता आपण ओरडायचं पण नाही की आम्हाला न्याय द्या न्याय द्या, न्याय मागायचा पण नाही. आपण कायद्याच्या मार्गाने योग्य अवलंब करून आपण बघायचं. कारण आता राहुलदादा कुल हे निवडून आले आणि राहुलदादा कुल झालं, अजित पवार झालं, देवेंद्र फडणवीस झाले, हे तर त्रिमूर्ती हा दत्ताचाच अवतार आहे. त्यांनी जर मी सतत असतो म्हटले असते तरी आपला कामगाराचा प्रश्न एका झटक्यात सुटला असता. पण त्यांनी त्यांची काय खेळी हे आपल्याला अजूनही कळलेलं नाही. त्यांनी खूप मोठा बेट आपल्या समोर निर्माण केलेला आहे. पण जाऊ द्या, काय आपण आपली स्वतःची लढाई आपणच लढायची आणि आपणच जिंकायची. जे होतं हे चांगल्यासाठीच होतं, हे पुढे धरून चालायचं आणि पुढे चालायचं. आज न्यायमूर्ती त्यांच्या वयामानानुसार ते आज आपले इथे आले, त्यांचा आपल्याला किती अभिमान वाटला पाहिजे. कारण त्यांची वयाची आपण जर कल्पना जरी केली तर ते केवळ त्यांना कामगारांचं वाईट वाटतं म्हणून ते इथं आलेले इथं. पण त्यांना राहुलदादांना जर त्यांचा फायदा कळाला नाही तर आज कायद्याच्या मार्गाने आपण कायद्याच्या मार्गाचा अवलंब करायचा आणि आपली पुढची लढाई आपण लढायची. आज आपल्या बघितलं तर आज किती आपण प्रत्येक कामगार हा किती कष्ट करत असतो. कष्ट केल्यानंतर त्याला मिळणारा मोबदला याची आशावरती तो जगत असतो. त्याचं तरुण वय हे कष्ट करण्यामध्ये जातं, नंतर मुलाबाळामध्ये त्याचं कष्ट करण्यामध्ये जातं आणि ज्यावेळेस त्याची 60 वर्ष पूर्ण होती रिटायरमेंटची, त्याला रिटायरमेंट झाल्यानंतर त्याची पैशाची अपेक्षा करतो की आता रिटायरमेंट झाल्यानंतर मी आरामामध्ये माझं जीवन जगेल. पण तसं काहीही होत नाही. कारण आज राहुलदादांनी वर हात गेले, एकाही कामगारांची त्यांनी देणी चुकती केली नाही. आज कामगारांच्या परिस्थिती कामगारांकडे बघितलं तर त्यांची छाती ओलांडून गेली आहे आणि त्यांना आज दवाखान्याचा खर्च आज त्यांच्या बायकोला काही जरी हौसेने आणायचं म्हटलं तर त्यांना 1,500-3,000 पेन्शन पुरू शकत नाही. काय त्यांनी पाप केले असं की त्यांना त्यांच्या हक्काचंही मिळू नये. का बरं असं काय असं राहुलदादा करतात. राहुलदादा एवढे मोठे अभिमानाने त्यांना सगळ्या गोष्टीचा आज
अनुभव आहे त्यांना, असं नाही की त्यांना कोणत्याच गोष्टीची त्यांच्याकडे कसा न्याय हा मागावा हाच लोकांना प्रश्न पडला आहे. का राहुल दादा तुम्ही असं वागता? आज तुमच्या सगळ्या बहिणी भाऊ हे सगळे जण आज तुमच्यासाठी किती आशेने आज इथे जमा झाले होते, तरी पण तुम्हाला त्यांची कदर वाटली नाही. आज आपल्या इकडचे न्यायमूर्ती आहे, त्यांना माझा हा एकच प्रश्न आहे, आपल्याला गरजी लोक असतील, आपल्याला गरजी लोक अजिबात नको आहे आपल्या आंदोलनामध्ये. आपल्याला हवेत तर आपल्याला गरजी लोक आपल्याला अजिबात नको, फक्त हवेत तर आपल्याला गरजी लोक पाहिजेत. कारण त्यांना आपल्याबद्दल काहीतरी वाटलं पाहिजे, त्यांना आपली सहानुभूती वाटली पाहिजे, आपलं दुःख त्यांना समजलं पाहिजे. तर आज आपले न्यायाधीश आज माझ्यावरती इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे की आज माझ्या मिस्टरांना 1.5-2 वर्ष झाले ते एक्सपायर होऊन आज माझी परिस्थिती खूप बिकट आहे. माझा मुलगा 11वी मध्ये आहे, त्याच्या पुढील शिक्षणाची काळजी मला आहे, परंतु आज पैशाच्या अभावी मी त्याला चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊ शकत नाही. एवढं करूनही त्यांना जर राहुल दादा जर आमच्या हक्काचा आम्हाला देत नसेल तर याचा उपयोग काय होतं? आमच्या पैशाचा आम्ही आमच्या इथे आमच्या येण्याचा आमच्या जाण्याचा समजा काही त्यांना जर काहीच तरी वाटत नसेल तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? तरी आम्हाला न्यायाधीश साहेबांनी योग्य असा न्याय द्यावा हीच अपेक्षा त्यांच्याकडून करते.